साप. स्वानंदी काय झालं? मणीचा साप. स्वानंदी थांबा, तिथे थांब. ओरडू नको. हळू. पंकज सावकाश सावकाश. इकडे या, मागे या, मागे या, सावकाश. पण हा साप आला कुठून? माहिती नाही मॅडम. मी पूजा करत होते, डोळे उघडले तर साप होता. काय आरडाओरडा चाललाय तुमचा? एक शांतपणे साप. मणी घालवणार साप. तुम्ही शांत राहा, शांत राहा. बाळू बाळू बाळू. काय झालं मॅडम? काय झालं? काय साप आला इकडे. घालव याला, घालव. घरात येईल तो. कोणाला तरी बोलाव आणि घालव याला. माझ्या ओळखीचा एक सर्पमित्र आहे, त्याला बोलून घेतो, येईल तो लगेच. हा, लगेच फोन लाव. मणी घालवण्या सापाला घराचे कोणतरी चावेल. मला भीती वाटते. साप. तुम्ही एक काम करा, तुम्ही या. साप मागून ये, मागून. आतमध्ये जा, आतमध्ये जा. बाळू, सर्पमित्र आल्यानंतर मला लगेच बोलव आणि तू सुद्धा इथे थांबू नको, लांबून बघ. लक्ष ठेव त्याच्यावर. मणी पाणी पाणी आण पटकन. स्वानंदी हे घे. पाणी पाणी पाणी. सावकाश सावकाश. स्वानंदी, हे बघा, इतकं घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. तो काही साप चावला नाही तुम्हाला. तुम्ही फक्त जवळून बघितला आणि साहजिक आहे, इतक्या जवळून साप बघितल्यानंतर मनात भीती बसू शकते. स्वानंदी, सावर स्वतःला काही झालेलं नाहीयेच. आणि असं घाबरून कसं चालेल तुला? हे बघ, तू घाबरलीस ना तर बाळ सुद्धा घाबरणार. आई शूर असली ना की बाळ सुद्धा शूर होतो. आणि तू शूर आहेस ना, माझी शूर मुलगी आहेस ना तू. तो साप चावला असता तर. नका विचार करू असा. आपण आता आपल्या खोलीत आहोत की नाही, सेफ आहात तुम्ही. ओके आई, मला मी लहानाचा मोठा झालो या घरात. आजपर्यंत मी ते साप काय भटका कुत्रा सुद्धा आतमध्ये आलेलं बघितलेलं नाहीये. मुंबई सारख्या शहरात इतक्या गजबजलेल्या अवस्थेत साप कसा येऊ शकतो हा प्रश्न पडलाय मला. मी पण तोच विचार करते की साप आला कसा. काय झालं मॅडम? स्वानंदीची किंचाळी ऐकून घरातले सगळे तिथे आले होते, पण संचिता मात्र आली नव्हती. का? म्हणे मी आले. हा, आता तू कुठे चालली? तू हिला सांभाळ, मी आले. तू आई आले आले. आई पण ना, शांत व्हा, रिलॅक्स. हे का, एवढ्यात सगळी आवराआवर झाली? इतकं नीट नेटकं कोणीतरी मुद्दाम. बाळू, ए बाळू. काय झालं मॅडम? तुझा तो सर्पमित्र इतक्या लवकर आला आणि घेऊन गेला सापाला? नाही मॅडम, तो इतक्या लवकर कसा येईल? मग साप मनाने पळून गेला? नाही मॅडम, ते तुम्ही आत गेल्यावर ना संचिता मॅडम आल्या होत्या. त्यांच्या ओळखीचा निघाला तो सर्पमित्र. काल पण आला होता तो गेट जवळ, त्यानेच सापाला नेलं. कुठे गेला? म्हणजे तो सर्पमित्र आणि संचिता, त्यांना थँक्यू म्हणायला हवं ना आपल्याला. आत्ताच गेट बाहेर गेले ते. इथून? हो. पैसे घे आणि गावी जाऊन ऐश कर.
अच्छा, म्हणजे तो साप तिथे संचिताने मुद्दामून ठेवला होता या माणसाच्या मदतीने. म्हणजे हा सर्पमित्र नाहीये, संचिता मित्र आहे. मी नाही सोडणार याला. 5-6 महिने मुंबईत फिरकू सुद्धा नका. 5-6 महिन्यांनी सगळं थंड झाल्यावर या. आलात तरी बरे, नाही आलात तर उत्तम. ठीक आहे? बरं, ठीक आहे. जा. 1 मिनिट. खरं सांग, कोण आहे हा माणूस? कशाला पैसे दिलेस त्याला? मॅम मॅम हा सर्पमित्र आहे. आपल्या घरी साप सापडला म्हणून मी त्याला कॉल केला होता. तो जवळच होता म्हणून लगेच आला आणि तो लवकर आला. त्याने साप पकडला म्हणून मी त्याला पैसे दिले. मॅम आता तू बोल, कोण आहेस तू? कशाला इथे आला? तर कसले पैसे घेतले असते? हो, ते मॅडम बोलते ती बरोबर आहे. त्यांनी मला फोन केलता आणि मी साप पकडायला चालतो आणि आता साप घेऊन जंगलात सोडायला चाललोय. जंगलात नाही, तू आता पोलीस स्टेशनला जाणार. खरं खरं बोल, कोण आहेस? पोलीस स्टेशनला? अहो नको नको, ह्याच्यात माझी काहीच चूक नाही. अहो मॅडम, आम्ही गरीब सापाचा खेळ करतो. त्या मॅडमनी मला फोन केला आणि मला बोलवून घेतलं आणि सापाची मागणी केली. मी नाही म्हणलं होतं आधी, पण आम्ही गरीब. त्या मॅडमनी मला पैसे दिले आणि पैशाची गरज होती म्हणून मी तयार झालो आणि त्या तुळशीपाशी साप सोडला. ह्याच्यात माझी काही चूक नाही. ह्या मॅडमनी सांगितलं तसंच मी केलं. सापाला आणि नागाला तुम्ही देव मानता ना? आज त्यालाच तुमच्या पापामध्ये सहभागी केलात तुम्ही. लाज नाही वाटत तुला? खरं तर ना, मी पण तोच तुला योग्य शिक्षा देईल. आमचे हात दगडाखाली सापडलेत ना म्हणून गप्प आहे. आता निघ इथून. माझी चूक झाली मॅडम. निघ म्हटलं ना.